नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जिंतूर तालुक्यातील करपरा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात यावे. शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नदीकाठच्या शेतकऱ्यांचा संताप. रायगडमध्ये विकास कामांवर ग्रामस्थांचा संताप. अपूर्ण कामामुळे शेकडो एकर शेती खारफुटी आणि मॅनग्रोव्हच्या विळख्यात गेल्याचा आरोप. नवी मुंबई रेल्वे स्थानकांबाबत मोठा निर्णय. 17 स्थानकं रेल्वेकडे हस्तांतरित. 20 वर्षांनंतर प्रक्रियेला गती. प्रवासी सुविधांना मिळणार चालना. स्थानक विकासाचा मार्ग मोकळा. इनाम निर्मूलन कायदा वाद पेटला. इनाम निर्मूलन कायदा मागे घेण्याची मंदिर महासंघाची मागणी. जालन्यात पोलिसांचा धडाका. 102 सायलेन्सर रोलर खाली चिरडले. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट स्वारांविरोधात धडक कारवाई. बीडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण. 7 महिन्यांपासून शोध लागेना. मुलीच्या शोधासाठी आई वडिलांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. बुलढाणा खामगावात पत्नीची हत्या. पतीकडून लोखंडी रॉडनं हल्ला. घरगुती वादातून खून. नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पिस्तलसह आरोपी अटकेत. नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई. एमडी पावडरसह ड्रग्ज तस्कर अटकेत. कारवाईत 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भिवंडीत भीषण अपघात. डंपरने घेतले 2 बळी. कामावरून परतताना दुर्घटना. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.